नवऱ्याची ढाल भाग 13. प्रियाला समजून चुकले होते की अद्वैतने सांगितल्याप्रमाणे फॅक्टरीमध्ये काहीतरी खूप मोठा भूकंप झाला आहे, ज्याने राघव आणि शैली दोघांचेही धाबे त्यांना आणलेत. तिने सुलोचनाबाईचा मूड तपासण्यासाठी हॉलमध्ये पावले टाकली. सुलोचनाबाई सोफ्यावर बसून काळजीने वरच्या खोलीकडे पाहत होत्या. आई, राघवदादा अजून जेवायला आले नाहीत ना? फॅक्टरीमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का हो? मी सावंत साहेबांना फोन करून विचारू का? प्रियाने अत्यंत काळजी दाखवण्याचा आव्हानात सुलोचनाबाईंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. सुलोचनाबाईंनी तिच्याकडे एक अत्यंत थंड आणि तिरस्करणीय नजर टाकली. प्रिया, मी तुला आधीच सांगितले, आमच्या घरच्या कोणत्याही विषयात पडायची तुला गरज नाही. राघव आणि शैली समर्थ आहेत, ते काय ते बघून घेतील. तू तुझा चहा घे आणि तुझ्या खोलीत जा. सुलोचनाबाईंचा आवाज कमालीचा फटकळ आणि कठोर होता. प्रियाने आपली ओठ चावली. सुलोचनाबाई आणि तिच्यातील हा दुरावा आता स्पष्टपणे एका अविश्वासाच्या भिंतीत बदलला होता. ती रागारागाने वरच्या मजल्यावर आली आणि शैलीच्या खोलीच्या बंद दरवाजाकडे संशयाने पाहत तिथेच कॉरिडॉरमध्ये गिरट्या घालू लागली. तिला कसंही करून या नवीन प्रॉब्लेमचा सुगावा लावायचा होता. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. 48 तासांपैकी तब्बल 9 तास केव्हाच संपले होते. राघव जेव्हा फॅक्टरीवरून घरात परतला तेव्हा त्याचा चेहरा पूर्णपणे खचलेला दिसत होता. दिवसभर जुन्या फाईल्स आणि सहकाऱ्यांशी चर्चा करूनही त्या 20 कोटींच्या बोगस इनव्हॉइसेसचा मूळ मालक कोण होता याचा शोध लागला नव्हता. तो थेट खोलीत आला आणि सोफ्यावर कोसळला. शैलीने पुढे होऊन त्याला पाण्याचा ग्लास दिला. काही सापडलं राघव? शैलीने थंड आवाजात विचारले. काहीच नाही शैली, फिजिकल फाईल्सची पाने फाडलेली आहेत. मार्केटमधल्या ज्या स्टील सप्लायरचं नाव त्या नोटीसमध्ये आहे ती कंपनी 3 वर्षापूर्वीच बंद झाली आहे. म्हणजेच तो सप्लायरही बोगस होता. कायद्यानुसार उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत जर आपण काहीच सादर करू शकलो नाही तर फॅक्टरीला सील ठोकण्याची पहिली नोटीस जारी होईल. राघवने अत्यंत हताशपणे सांगितले. शैलीने त्याचा हात हातात घेतला. राघव, उद्या सकाळी मी स्वतः तुमच्यासोबत फॅक्टरीच्या मुख्य IT डिपार्टमेंटमध्ये येते. तिथल्या जुन्या सिस्टीममधून दिग्विजयने डिलीट केलेला डेटा रिकवर करण्याचा मी प्रयत्न करेन. पण आजची रात्र आपल्याला शांत राहून हा ताण सहन करावाच लागेल. 48 तासांपैकी पहिला दिवस संपत आला होता, पण समस्येचे एकही टोक त्यांच्या हाती आले नव्हते. संकट अजूनही जशास तसे उभे होते. रात्रीचे 1:45 वाजले होते. खोलीत लॅपटॉपच्या स्क्रीनचा अंधुक प्रकाश पसरला होता. राघवने जसं सांगितलं की 5 वर्षांपूर्वी त्या विशिष्ट तारखेला तो लंडनमध्ये होता, तशी शैली विचार करत खोलीत येरझऱ्या घालू लागली. तिने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि अत्यंत साध्या पण महत्त्वाच्या तर्काचा विचार करू लागली. तिने अचानक राघवकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक तीक्ष्ण चमक होती. राघव, आपण तांत्रिक गोष्टी नंतर बघूया, पण आधी या मूळ मुद्द्यावर विचार करा. जर 5 वर्षांपूर्वी तुम्ही लंडनमध्ये बिझनेसचं शिक्षण घेत होतात, फॅक्टरीचा सगळा कारभार इथे भारतात बसून दिग्विजय पाहत होता, तर या नोटिशीशी तुमचा थेट संबंधच कसा येऊ शकतो? तुम्ही इथे नव्हतातच तर संबंधच येत नाही. कर विभागाने ही साधी गोष्ट कशी तपासली नाही की मूळ माणूस देशातच नव्हता? राघवने एक जड उसासा टाकला. शैली, तुझा हा विचार अगदी बरोबर आहे. कोणताही सामान्य माणूस हाच विचार करेल. पण दिग्विजयने कायदेशीर कागदपत्रांमध्ये असा काही घोळ केला आहे ज्यामुळे कर विभागाच्या नजरेत मीच मुख्य जबाबदार दिसतोय. त्या काळात दिग्विजयने सरकारी कागदपत्रांवर असं नोंदवून घेतलं होतं की जरी मी लंडनमध्ये असलो तरी
इनामदार ग्रुपचा मुख्य वर्किंग डायरेक्टर मीच आहे आणि मी तिथे बसूनच या व्यवहारांना मंजुरी देतोय. कारभार जरी दिग्विजय चालवत होता तरी त्याने मुख्य जबाबदारी माझ्या नावावर रजिस्टर करून स्वतःचे हात स्वच्छ ठेवले होते. सायलीने कपाळावर हात ठेवला. तिची पुण्याच्या IT कंपनीतील प्रोजेक्ट हेड म्हणून असलेली बुद्धी आता या संपूर्ण चक्रव्यूहाचा अंदाज लावत होती. याचा अर्थ दिग्विजयने खूप आधीपासून हा सापळा रचून ठेवला होता. त्याला माहीत होतं ना की कधी ना कधी हा घोटाळा बाहेर येणार आणि जेव्हा येईल तेव्हा कायद्याच्या नजरेत संशयाची सुई सरळ तुमच्याकडे वळेल. नेमका हाच पेच आहे सायली, राघव म्हणाला. मी लंडनमध्ये होतो हे सिद्ध करण्यासाठी माझे ट्रॅव्हल आणि मेडिकल रेकॉर्ड्स आहेत, पण सरकारी रेकॉर्डिंगमध्ये लॉग इन माझ्या नावाने दाखवत असल्यामुळे आपण जोपर्यंत हे सिद्ध करत नाही की तो व्यवहार लंडनमधून नाही तरी ते भारतातूनच दिग्विजयच्या माणसांनी केला होता, तोपर्यंत आपली फॅक्टरी सील होण्याचा धोका टळणार नाही. त्यासाठी आपल्याला फॅक्टरीच्या जुन्या सिस्टीमचा माग काढावा लागेल. वाड्यात सगळीकडे किर्र शांतता होती. प्रिया आपल्या खोलीत बेडवर पडून विचार करत होती. राघव आणि सायलीच्या खोलीचे दिवे अजूनही सुरू आहेत आणि फॅक्टरीमधील त्या टॅक्स नोटीसमुळे त्यांची झोप उडाली आहे याचा तिला अंदाज आला होता. सुलोचनाबाईंनी तिला आधीच खोलीतून हाकलून दिल्यामुळे तिच्या मनात ही अस्वस्थता होती. ती हळूच उठली आणि खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आली होती. ती पाऊल न वाजवता कॉरिडॉरमधून राघवच्या खोलीच्या दिशेने सरकू लागली. तिला कसंही करून राघव आणि सायली या नोटीसवर काय बोलतायत याचा सुगावा लावायचा होता. तिने दाराला कान लावला. तिला आतून लंडन, बनावट सही आणि दिग्विजय हे शब्द अस्पष्टपणे ऐकू आले. तिला त्या डिजिटल की किंवा तांत्रिक गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हती आणि ते तिला समजणे शक्यही नव्हते. पण तिला एवढं नक्की समजलं की राघव आणि सायली लंडनच्या काळातील काहीतरी रेकॉर्ड शोधून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. प्रियाच्या पोटात भीतीने गोळा आला. ती तात्काळ खिशातून फोन काढून बाजूला सरकली आणि अद्वैतला मेसेज करायला लागली. पण घाईत तिच्या हातातून फोन सुटला आणि तो लाकडी फरशीवर किंचित आवाजासह पडला. खोलीच्या आत असलेल्या सायलीचे कान टवकारले. तिने राघवकडे पाहिले आणि डोळ्यांनीच इशारा केला. सायली बाहेर आली. तिने कॉरिडॉरमध्ये नजर फिरवली. प्रिया तोपर्यंत अंधाऱ्या पिलरच्या मागे लपली होती. सायलीला तिथे थेट कोणी दिसले नाही, पण हवेत एक अनाकलनीय संशयाचा वास होता. वाड्यातील ही अंतर्गत अविश्वासाची भिंत आता एका छुप्या युद्धाचे रूप घेत होती. 48 तासांची मुदत कमी होत होती आणि पहिल्या दिवसाची पहाट आता इनामदार हवेलीच्या उंबरठ्यावर उभी होती. सकाळ झाली. इनामदार हवेलीच्या मोठ्या खिडक्यांमधून धुक्याचे पांढरे लोट आत डोकावत होते. सायलीने नेहमीप्रमाणे लवकर उठून देवघर आटोपलं. कृष्णाला प्रेमाने उठवून तयार केलं. 48 तासांच्या मुदतीपैकी आता काही साच कमी वेळ शिल्लक राहिला होता. आजचा दिवस राघवच्या बिझनेस साम्राज्यासाठी आरपारची लढाई ठरणार होता. डायनिंग टेबलवर चहाचा कप ठेवताना सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावर कमालीचे गांभीर्य होते. रावसाहेब शांतपणे खुर्चीवर बसून चांदीची काठी हातात धरून कसला तरी सखोल विचार करत होते. तेवढ्यात प्रिया नेहमीसारखी तिचा साळसूत मुखवटा चढवून तिथे आली. तिने सुलोचनाबाईंच्या जवळ जाऊन चहाचा ट्रे पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला, पण सुलोचनाबाईंनी तिच्याकडे एक अत्यंत थंड आणि अनोळखी नजर टाकली. प्रिया, चहा तिथे ठेव आणि निघ इथून. मला तुझ्या हातचा चहा नकोय आणि या वाड्यात तुझी लुडबुडही नकोय. सुलोचनाबाईंचा आवाज कमालीचा फटकळ आणि कठोर होता. त्यांच्या नजरेतला तो स्पष्ट नकार पाहून
प्रियाचा चेहरा कडू पडला. तिने रावसाहेबांकडे आश्चर्याने पाहिले, पण बाबांनीही आपली नजर वळवून घेतली. सुलोचनाबाई आणि प्रिया यांच्यातील हा दुरावा आता वाड्यात स्पष्टपणे एका अविश्वासाच्या भिंतीत बदलला होता, जिथे प्रियाचे कोणतेही भावनिक कार्ड चालत नव्हते. सायली स्वयंपाकघरातून बाहेर येत हा सगळा मुखसंवाद शांतपणे पाहत होती. नाश्ता आटोपून राघव आणि सायली फॅक्टरीला निघण्यासाठी तयार झाले. राघवने आपला कोट घातला. त्यांचा जखमी उजवा खांदा आता थोडा बरा होता, पण पूर्णपणे ठीक नव्हता. सायलीने आपली लॅपटॉप बॅग खांद्याला अडकवली. आज फॅक्टरीच्या मुख्य सर्व्हर रूममध्ये जाऊन 5 वर्षांपूर्वीच्या त्या लॉगिनचा खरा पत्ता शोधायचा होता, जेणेकरून हे सिद्ध करता येईल की राघव लंडनमध्ये असताना घोटाळा भारतातूनच केला गेला होता. राघव आणि सायली जसे गाडीकडे निघाले, तशी प्रिया गुपचूप वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत उभी राहून त्यांच्याकडे पाहत होती. तिला त्या तांत्रिक गोष्टी किंवा डिजिटल की काय असते हे माहीत नसले, तरी सायलीच्या हातात तिची विशेष लॅपटॉप बॅग आहे आणि दोघं फॅक्टरीमधील जुने रेकॉर्ड तपासायला जात आहेत हे तिच्या लगेच लक्षात आलं. तिने तात्काळ आपल्या खोलीत धाव घेतली आणि अद्वैत वकील साहेबांना फोन लावला. हॅलो वकील साहेब. राघव आणि सायली फॅक्टरीला निघालेत. सायली तिच्यासोबत लॅपटॉप आणि काही फाईल्स घेऊन गेली. ती 5 वर्षांपूर्वीच्या लंडनच्या काळातील काहीतरी रेकॉर्ड तपासणार आहेत, असं मला रात्री त्यांच्या बोलण्यातून समजलं. जर त्यांनी काही पुरावा शोधून काढला तर दिग्विजयभाईंचा हा प्लॅन धोक्यात येईल. प्रिया अत्यंत घाबरलेल्या आवाजात कुजबुजली. कोल्हापूरच्या कोर्टाबाहेर आपल्या गाडीत बसलेल्या अद्वैतने दात ओठ खाल्ले. प्रिया, सायली फॅक्टरीच्या जुन्या सिस्टीमपर्यंत पोहोचेल असं मला वाटलं नव्हतं, पण काळजी करू नकोस. फॅक्टरीच्या IT डिपार्टमध्ये आपला एक जुना माणूस अजूनही काम करतोय. मी आत्ताच त्याला निरोप पाठवतो. सायलीला त्या कॉम्प्युटरमधून एकही फाईल काढता येणार नाही याची व्यवस्था मी तिथूनच करतो. तू वाड्यात शांत राहा. अर्ध्या तासानंतर राघवच्या फॉर्च्युनरने फॅक्टरीच्या मुख्य गेटमध्ये प्रवेश केला. राघव आणि सायली सरळ जनरल मॅनेजर सावंतसाहेबांना सोबत घेऊन फॅक्टरीच्या सर्वात खालच्या मजल्यावर असलेल्या जुन्या IT सर्व्हर रूमकडे निघाले. तो तळघरासारखा भाग अनेक वर्षांपासून बंदिस्त होता, जिथे 24 तास जळमट आणि जुन्या सिस्टीम धूळ खात पडल्या होत्या. 5 वर्षांपूर्वी दिग्विजय जेव्हा इथे बसायचा तेव्हाचे त्याचे मुख्य रेकॉर्ड्स याच सर्व्हरमध्ये लॉक होते. सावंतसाहेबांनी कुलूप उघडले आणि सायलीने सर्व्हर रूमचे जाड लोखंडी दोर बाजूला करसारत आत पाऊल टाकले. आतमध्ये एक प्रचंड थंड आणि बंदिस्त वास होता. सायलीने आपली लॅपटॉप बॅग टेबलवर ठेवली आणि त्या जुन्या कॉम्प्युटरचे बटन ऑन केले. सिस्टम सुरू होताच स्क्रीनवर निळा प्रकाश चमकला आणि सायलीची बोटे कीबोर्डवर वेगाने धावू लागली. वेळ वेगाने कमी होत होती आणि लपलेल्या पुराव्यांचा माग काढण्याचे आव्हान तिच्यासमोर उभे होते. स्क्रीनवर डेटाचे शेकडो कोड्स वेगाने वर खाली सरकू लागले. सायलीची बोटे कीबोर्डवर एखाद्या कसलेल्या वादकासारखी चालत होती. 48 तासांच्या त्या मुद्देपैकी आता केवळ 18 तास शिल्लक राहिले होते. राघव लॅपटॉपच्या स्क्रीनकडे डोळे लावून उभा होता. सायली, काही प्रगती? त्या 5 वर्षांपूर्वीच्या नोटीसचा काही रेकॉर्ड मिळतोय का? सायलीने स्क्रीनवरून नजर न हटवता उत्तर दिले. राघव, दिग्विजयने 5 वर्षांपूर्वीच्या 14 मार्चच्या डेटाचा लॉग फाईल्स एका विशिष्ट पासवर्डच्या मागे लॉक करून ठेवल्या आहेत. जोपर्यंत मी या सिस्टीमचा मूळ पाथ ओपन करत नाही तोपर्यंत आपल्याला लॉगिनचा मूळ पत्ता शोधता येणार नाही. घड्याळाचा काटा आता दुपारी 12च्या दिशेने सरकत होता.
केवळ काही तासात कर विभागाचे मुख्य अधिकारी फॅक्टरीची तपासणी करण्यासाठी येणार होते. राघव आपल्या डाव्या हाताने उजवा जखमी हात वारंवार दाबून घेत होता. फॅक्टरी जर आज सील झाली तर मार्केटमधील त्यांचे इतर चालू प्रोजेक्ट्सही धोक्यात येणार होते. फॅक्टरीच्या त्या अंधाऱ्या सर्व्हर रूममध्ये अचानक स्क्रीनवर एक हिरवा सिग्नल चमकला. सायलीच्या चेहऱ्यावर एक आशेचा किरण उमटला. तिने 14 मार्चच्या त्या बोगस 20 कोटींच्या स्टील खरेदीच्या मूळ लॉग इन ID सिस्टीमने शोधून काढला होता. राघव, हे बघा. सायलीने स्क्रीनकडे बोट दाखवले. 14 मार्चला तुमच्या आयडीवरून या 20 कोटींच्या बोगस व्यवहाराला मंजुरी दिली गेली आहे. तर आपल्याला फक्त या लॉग इनचा इंटरनेट पत्ता पाहायचा आहे. जर हा पत्ता लंडनचा नसेल तर दिग्विजयचा खोटारडेपणा जागच्या जागी सिद्ध होईल. सायलीने त्या फाईलचा अंतिम डेटा डाउनलोड करण्यासाठी एंटर की दाबली. स्क्रीनवर एक छोटा लोडिंग बार सुरू झाला. 10%, 20%, 30%. राघव आणि सायली अत्यंत उत्सुकतेने स्क्रीनकडे पाहत होते. लोडिंग बार जसा 50%वर पोहोचला तसा अचानक सर्व्हर रूममधील तो प्रचंड मोठा वातानुकूलित आवाज आणि भिंतीवरील लहान दिवे एकदम बंद झाले. संपूर्ण खोलीत एका सेकंदात गडद अंधार पसरला. कॉम्प्युटरची स्क्रीन बंद झाली. सावंत साहेब, हे काय झालं? लाईट कशी काय गेली? राघवने अंधारातच मोठ्या आवाजात विचारले. सर, फॅक्टरीचा मुख्य पॉवर सप्लाय तर सुरू आहे, पण या सर्व रूमचा मुख्य ब्रेकर बाहेरून कोणीतरी बंद केला असावा किंवा वायर कट केली असावी. सावंतसाहेब मोबाईलचा फ्लॅश सुरू करत म्हणाले. सायलीने लॅपटॉपच्या बॅकअप स्क्रीनकडे पाहिले. डेटा डाउनलोड अर्धवट थांबला होता आणि सिस्टीम पूर्णपणे क्रॅश होण्याचा धोका निर्माण झाला होता. सर्व रूममधील त्या गाढ अंधारात फक्त मोबाईलच्या फ्लॅशलाईटचे 2-3 पांढरे कप्पे भिंतींवर इकडे तिकडे फरत होते. वातानुकूलित यंत्रणा बंद झाल्यामुळे खोलीतील तो कोंदटपणा आता हळूच उष्णतेमध्ये बदलू लागला होता. राघवने आपला फोन उंचावून सावंतसाहेबांच्या चेहऱ्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या. सावंतसाहेब, मुख्य ब्रेकर ट्रिप झालाय की कोणी मुद्दाम केलाय हे मला आत्ताच्या आत्ता पाहायचं आहे. आपल्याकडे वेळ नाही आहे. कर विभागाचे अधिकारी कधीही फॅक्टरीच्या गेटवर पोहोचू शकतात. राघवचा आवाज अंधारात अधिकच गंभीर आणि भारदस्त वाटत होता. सर, मी आत्ताच खाली तळघराच्या कोपऱ्यात असलेल्या इलेक्ट्रिक पॅनल रूमकडे जातो. तुम्ही आणि मॅडम इथेच थांबा. मी नोकरांना घेऊन येतो. सावंतसाहेब घाईगडघाईने मोबाईलचा टॉर्च दाखवत त्या जोड लोखंडी दाराबाहेर निघून गेले. सायली अंधारातच तिच्या बॅटरीवर चालणाऱ्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत होती. कम्प्युटर जरी बंद झाला असला तरी तिच्या लॅपटॉपमध्ये 50% डेटाचा बॅकअप तात्पुरता सुरक्षित होता. पण अडचण अशी होती की जोपर्यंत मुख्य सर्व्हर पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत त्या डिजिटल कीचा मूळ IP ॲड्रेस आणि लोकेशन ट्रॅक पूर्णपणे डाउनलोड होणार नव्हता. तो अर्धवट राहिलेला 50% डेटा कायद्याच्या नजरेत अपूर्ण पुरावा ठरणार होता. राघव, शांत राहा. हा विजेचा बिघाड नैसर्गिक नाही आहे. सायलीने लॅपटॉप बंद न करता अत्यंत संथ आणि स्पष्ट आवाजात सांगितले. आपण जेव्हा वाड्यावरून निघालो तेव्हा प्रियाने अद्वैतला फोन नक्कीच केला असणार. तिला तांत्रिक गोष्टी माहिती नसतील, पण आपण लंडनचा रेकॉर्ड शोधायला आलो आहे फॅक्टरीला हे अद्वैतला समजले. फॅक्टरीच्या आत असणाऱ्या त्यांच्या माणसानेच हा खोडसाळपणा केलाय. राघवने अंधारातच दात ओठ खाल्ले. आपल्याच फॅक्टरीत आपल्याच माणसांकडून पाठीत खंजीर खुपसला जातोय हे बिझनेसमॅन म्हणून त्यांच्या स्वाभिमानाला लागलेले खूप मोठे कुलूप होते. तिकडे इनामदार हवेलीच्या मोठ्या ओसरीवर दुपारीची वेळ झाली होती. सुलोचनाबाई देवाऱ्यासमोर बसून जपमाळ ओढत होत्या, पण त्यांचे लक्ष पूर्णपणे फॅक्टरीकडे लागून राहिले होते. त्यांचे मन सारखे उधाणून येत होते. तेवढ्यात प्रिया स्वयंपाकघरातून दुपारच्या जेवणाचे ताट घेऊन बाहेर आली. तिने सुलोचनाबाईंच्या चेहऱ्याकडे पाहत अत्यंत मऊ आवाजात साद घातली. आई, दुपारचे 2 वाजलेत. तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. जरा 2 घास जेवून घ्या ना, मग पुन्हा देवाचं नाव घ्या. प्रियाने ताट टेबलावर ठेवत म्हटले. सुलोचनाबाईंनी डोळे उघडले. त्यांनी जपमाळ बाजूला ठेवली आणि उभ्या राहून प्रियाकडे एका अत्यंत कठोर आणि अविश्वासाच्या नजरेने पाहिले. त्यांच्यातील दुरावा आता एवढा वाढला होता की प्रियाच्या आवाजातील गोडवा त्यांना विषासारखा वाटत होता.
प्रिया, तुला सकाळीच काय सांगितले होते ते तू विसरलंस का? सुलोचनाबाईंचा आवाज कमालीचा शांत पण चरब असलेला होता. मला तुझ्या हातचं अन्न तर लांबच राहिलं, पण तुझी सावली सुद्धा या वाड्यात नकोय. तू अजूनही स्वतःला या घराची सून समजण्याची चूक करू नकोस. जर माझ्या देविकाच्या मृत्यूशी आणि या वाड्याच्या विनाशाशी तुझा काहीही संबंध आढळला तर या सुलोचनाचा रुद्रावतार तू पाहिला नाहीस अजून. हे ताट घेऊन जा आणि पुन्हा माझ्यासमोर येऊ नकोस. सुलोचनाबाईंचे हे स्पष्ट आणि तिखट शब्द ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या चेहऱ्यावरचा तो साळसूत मुखवटा एका क्षणात गळून पडला. तिच्या मनात अपमान आणि रागाची एक मोठी ठिणगी पडली. तिने काहीही न बोलता ते ताट उचलले आणि ती पाय आपटत तिच्या खोलीच्या दिशेने निघून गेली. सुलोचनाबाईंनी तिच्या पाठीमागे पाहत एका दीर्घ आणि कडू उसासा टाकला. फॅक्टरीच्या तळघरातील इलेक्ट्रिक पॅनल रूमच्या दारापाशी सावंतसाहेब पोचले. तेव्हा तिथलं दृश्य पाहून त्यांचे धापे दणाणले. मुख्य पॅनल रूमचे लोखंडी दार बाहेरून एका मोठ्या साखळीने आणि कुलपाने बंद करण्यात आले होते. इतकेच नाही तर बाजूला असलेला मुख्य वायरचं जाड केबल बंडल कुऱ्हाडीने किंवा मोठ्या कटरने मधोमध कापून टाकण्यात आला होता. हा तर सरळ सरळ घातपात होता. सावंतसाहेबांनी तातडीने वर धावत येऊन सर्व रूमचा दरवाजा ढकलला. सर, खूप मोठी गडबड झाली आहे. खाली इलेक्ट्रिकल रूमला बाहेरून कुलूप लावून मुख्य पॉवर केबल कापली गेली आहे. आपली वीज पुढील 4-5 तास तरी पूर्ववत होणं अशक्य आहे. हे ऐकताच राघवच्या चेहऱ्यावर चिंतेचे धुके दाट पसरले. कर विभागाचे मुख्य अधिकारी फॅक्टरीच्या तपासणीसाठी येण्यास आता केवळ 3 तास बाकी होते. वीज नाही, मुख्य सर्व्हर बंद आणि पुरावा अर्धवट डाउनलोड झालेला. दिग्विजयने वेळेचा आणि परिस्थितीचा असा काही गळपास लावला होता की राघव आणि सायली पूर्णपणे कोंडीत सापडणार होते. इलेक्ट्रिक रूमची वायर मुद्दाम कापली गेली आहे हे ऐकताच सर्व रूमच्या त्या गाढ अंधारात राघवचा संयम सुटला. आपल्याच फॅक्टरीत ज्या कामगारांवर त्यांनी वर्षानुवर्षे विश्वास ठेवला त्यांच्यापैकीच कोणीतरी दिग्विजयच्या पैशांवरून पाठीत खंजीर खुपसला होता. ही जाणीव बिझनेसमॅन राघव इनामदारच्या जिव्हारी लागली होती. सावंतसाहेब, राघवचा आवाज अंधारात कमालीचा कठोर आणि आदेशात्मक घुमला. आत्ताच्या आत्ता मुख्य सिक्युरिटी ऑफिसरला वायरलेसवर कॉल करा. फॅक्टरीचे 4ही मुख्य गेट्स तात्काळ लॉक करा. आतला कोणताही कामगार किंवा स्टाफ बाहेर जाता कामा नाही आणि बाहेरून कोणीही आत येता कामा नाही. ज्याने वायर कापली आहे तो अजूनही फॅक्टरीच्या आवारातच असणार. याची कॉलर पकडून मला केबिनमध्ये हजर करा. सावंतसाहेबांनी तात्काळ आपला फोन काढला आणि सिक्युरिटीला नाकेबंदीचे आदेश दिले. पण समोर दुसरी सर्वात मोठी अडचण उभी होती. कर विभागाचे अधिकारी फक्त 3 तासात फॅक्टरीवर धडकणार होते. सर, सिक्युरिटी गेट्स बंद करेल, पण या सर्व्हरचं काय? वीज नाही आहे आणि डेटा फक्त 50%च डाउनलोड झाला आहे. अधिकारी आले तर त्यांना आपण काय उत्तर देणार? सावंतसाहेबांच्या आवाजात भीती स्पष्ट जाणवत होती. राघव हतबलतेने लॅपटॉपच्या बंद पडलेल्या स्क्रीनकडे पाहत होता. पण सायलीचा मेंदू मात्र एका वेगळ्याच गतीने चालला होता. ती पुण्याच्या एका मोठ्या IT कंपनीची प्रोजेक्ट हेड होती. तिला सिस्टीम कशा चालतात यापेक्षा सिस्टीम्स कशा उघडायच्या हे अधिक चांगल्या प्रकारे माहीत होतं. तिने आपला मोबाईल काढला आणि त्याचा टॉर्च त्या बंद पडलेल्या जुन्या मोठ्या सर्व्हरच्या लोखंडी रॅकवर टाकला. राघव संतापून आणि विजेची वाट पाहत बसून काहीही साध्य होणार नाही. जर अद्वैतच्या माणसाने पॉवर केबल कापले तर आपण विजेचा रस्ताच सोडून देऊया. सायली अत्यंत शांत आणि तांत्रिक भाषेत म्हणाली. सावंतसाहेब, फॅक्टरीच्या जुन्या IT केबिनमध्ये जा आणि तिथून मला एक स्क्रूड्रायव्हर सेट आणि SATA to USB कनेक्टर घेऊन या. आत्ताच्या आत्ता. राघवने सायलीकडे आश्चर्याने पाहिले. सायली, तू काय करायचा विचार करतेयस? अरे राघव, हा जुना सर्व्हर आहे. या डब्याला लागणाऱ्या विजेवर नाही तर याच्या आत असलेल्या हार्ड डिस्कवर सेव्ह असतो. आपण हा सर्व्हर उघडून थेट ती मुख्य हार्ड डिस्कच बाहेर काढूया आणि माझ्या लॅपटॉपला जोडून उरलेला डेटा डाउनलोड करूया. सायलीने आपला हुकमी प्लॅन सांगितला. सावंतसाहेब क्षणाचाही विलंब न करता मोबाईलच्या उजेडातून बाहेर आले.
तिकडे इनामदार हवेलीत दुपारच्या वेळेत शांततेत सरकत होती. सुलोचनाबाईंनी जेवणाचे ताट नाकारल्यामुळे प्रिया रागाने आपल्या खोलीत आली होती. तिने खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिली. तिच्या मोबाईलवर अद्वैतचा एक मेसेज फ्लॅश झाला. काम झालं आहे. फॅक्टरीच्या सर्व रूमची मुख्य वायर कट केली. वीज येईपर्यंत सायली काहीही डाउनलोड करू शकणार नाही. अधिकारी लवकरच तिथे पोहोचतील. हा मेसेज वाचताच प्रियाच्या चेहऱ्यावर एक अत्यंत कुत्सित आणि समाधानी हास्य उमटले. तिने लगेच अद्वैतला कॉल लावला. हॅलो वकील साहेब, मानलं तुमच्या माणसाला. आता राघव आणि सायली त्या अंधार खोलीत फक्त माशा मारत बसतील. 5 वर्षांपूर्वीचा तो लंडनचा पुरावा आता त्यांना कधीच मिळणार नाही. प्रिया अत्यंत उत्साहात कुजबुजली. पण कोल्हापूरच्या कोर्टासमोर बसलेला अद्वैत मात्र प्रिया इतका निर्धास्त नव्हता. तो अत्यंत सावध स्वरात म्हणाला, प्रिया, आनंदी व्हायची घाई करू नकोस. सायली ही सर्वसामान्य स्त्री नाही आहे. तिने कोर्टात आणि कामगारांच्या संपावेळी आपल्या डोळ्यात धूळ फेकली आहे. जोपर्यंत कर विभागाचे अधिकारी फॅक्टरीला अधिक सील ठोकत नाहीत तोपर्यंत मी सायलीला कमी लेखण्याची चूक करणार नाही. तू फक्त सुलोचनावर लक्ष ठेव. प्रियाने फोन कट केला. पण तिचा अहंकार तिला शांत बसू देत नव्हता. तिला वाटत होतं की त्या आता हवेली आणि फॅक्टरी दोन्ही तिच्या आणि दिग्विजयाच्या मुठीत आहेत. फॅक्टरीच्या अंधाऱ्या सर्व रूममध्ये सावंतसाहेब हातात IT टूल किट घेऊन हजर झाले. राघवने आपल्या मोबाईलचा टॉर्च स्थिर धरला आणि सायलीने एका इंजिनियरप्रमाणे त्या सर्व्हरची लोखंडी कव्हर उघडायला सुरुवात केली. राघवचा उजवा हात जखमी असल्यामुळे तो तिला शारीरिक मदत करू शकत नव्हता, पण तो तिला मानसिक पाठबळ देत उभा होता. 10 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर सायलीने सर्व्हरच्या आतील ती जाड आणि धुळीने माखलेली मेन हार्ड डिस्क अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढली. गुड जॉब सायली. राघवच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा आला. सायलीने ती हार्ड डिस्क तिच्या लॅपटॉपच्या कनेक्टरला जोडली. तिने लॅपटॉप सुरू केला. स्क्रीनवर प्रोसेसिंग सुरू झाले. तिघांचेही डोळे स्क्रीनकडे लागले होते. पण स्क्रीनवर डेटा ओपन होण्याऐवजी अचानक लाल रंगाच्या अक्षरामध्ये एक पॉपअप मेसेज आला. तो मेसेज वाचून सायलीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. मेसेज असा होता, इशारा, हार्ड ड्राईव्ह सुरक्षित आहे. डेटा उघडण्यासाठी 12 अंकी मास्टर पासवर्ड टाका. सायलीने हाताशपाने मांडी घातली आणि ती खुर्चीवर रेलली. राघव, दिग्विजय खूपच धूर्त आहे. त्यांनी या हार्ड डिस्कला हार्डवेअर लेवलचे कुलूप लावले. जोपर्यंत आपण तो 12 अंकी बरोबर पासवर्ड टाकत नाही तोपर्यंत हा डेटा ओपन होणार नाही. आणि जर 3 वेळा चुकीचा पासवर्ड टाकला तर हार्ड डिस्क स्वतःहून सगळा डेटा कायमचा फॉर्मॅट करेल. वेळेची टिकटिक आता आणखी भयानक झाली होती. फॅक्टरीच्या गेटवर कर विभागाची गाडी पोहोचण्यासाठी फक्त 2 तास शिल्लक होते. आणि आता या सायलीसमोर तो 12 अंकी पासवर्ड शोधण्याचे एक अशक्यप्राय आव्हान उभे होते. सर्व रूमच्या त्या कोंदट अंधारात 12 अंकी पासवर्डचा तो लाल मेसेज पाहून सायली आणि राघव दोघेही हताश झाले होते. सावंतसाहेबसुद्धा घाबरून तिथेच उभे होते. अचानक राघवने रागाने आपला डावा हात स्वतःच्या कपाळावर मारून घेतला. सावंतसाहेब, आपण किती मोठा मूर्खपणा करतोय. आपल्या फॅक्टरीमध्ये सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत ना. आपण इथे अंधारात विचार का करत बसलोय? राघवने आवाज चढवत विचारले. सावंतसाहेब बिडबडले. पण सर, फॅक्टरीची मुख्य वीज तर त्या माणसानेच कट केली आहे. कॅमेरे तर आता बंद असतील ना? कॅमेरे आत्ता बंद असतील, पण सर्व रूमची आणि फॅक्टरीची मुख्य DVR सिस्टीम सिक्युरिटी केबिनमध्ये मोठ्या UPS बॅकअपवर चालते. राघवचा बिझनेसमॅनचा मेंदू आता वेगाने काम करत होता. ज्या क्षणी त्या माणसाने वायर कापली त्या क्षणापर्यंतचे आणि तो तिथे येतानाचे सर्व फुटेज सिस्टीममध्ये नक्कीच रेकॉर्ड झाले असणार. सावंतसाहेब, आत्ताच्या आत्ता सिक्युरिटी केबिनमध्ये जा आणि मागच्या अर्ध्या तासाचा रेकॉर्ड तपासा. मला तो फितूर कोण आहे हे फुटेजमध्ये पाहायचंच आहे. सावंतसाहेब लगेचच आपला टॉर्च सुरू करून सर्व रूमच्या बाहेर सिक्युरिटी केबिनच्या दिशेने पळाले. राघवने एक मोठा श्वास सोडला. फॅक्टरीत घुसलेला तो लपलेला शत्रू आता CCTVच्या जाळ्यात नक्कीच अडकणार होता.
सावंतसाहेब बाहेर गेल्यानंतर खोलीत फक्त सायली आणि राघव उरले होते. सायलीच्या लॅपटॉपवर तो पासवर्डचा रकाना डोळे वटारून पाहत होता. फक्त 3 अटेम्प्ट्स म्हणजेच संधी होत्या. एकदा जरी चुकीचा पासवर्ड 3 वेळा टाकला तर ती 5 वर्षांपूर्वीची मूळ लॉक फाईल कायमची पुसली जाणार होती. सायली, हा 12 अंकी पासवर्ड काय असू शकतो? दिग्विजयचे बँक अकाउंट्स, त्याचे जुने पिन नंबर, आपण काही तर्क लावू शकतो का? राघवने अत्यंत काळजीने विचारले. सायलीने लॅपटॉपच्या बाजूला असलेल्या एका रिकाम्या कागदावर पेनने काहीतरी लिहायला सुरुवात केली. राघव, IT क्षेत्रात एक नियम आहे. जेव्हा लोक इतका मोठा पासवर्ड ठेवतात तेव्हा ते रँडम आकडे ठेवत नाहीत, कारण ते विसरण्याची भीती असते. ते नेहमी अशा गोष्टी किंवा तारीख पासवर्ड म्हणून ठेवतात जी त्यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची असते किंवा जी त्यांच्या अहंकाराशी जोडलेली असते. सायलीने मानसशास्त्रीय दृष्टिकोन मांडला. राघवने विचार करायला सुरुवात केली. दिग्विजयचा अहंकार? त्याला फक्त 2च गोष्टींचा अहंकार आहे. एक म्हणजे त्याचा पैसा आणि दुसरं म्हणजे ही फॅक्टरी आणि इनामदार हवेली. सायलीने कागदावर लिहिलं. दिग्विजयची जन्मतारीख 8 अंक, फॅक्टरीची स्थापना 4 अंक. नाही राघव, जन्मतारीख खूप सोपी होईल. दिग्विजय तसा साधा विचार करणार नाही. 5 वर्षांपूर्वी जेव्हा त्याने हा तांत्रिक सापळा रचला तेव्हा त्याला वाटलं होतं की तो या संपूर्ण साम्राज्याचा मालक होणार आहे. अशी कोणती विशेष तारीख किंवा आकडा आहे का जो 12 अंकी बनवू शकतो? सायलीने राघवकडे पाहत विचारले. वेळ वेगाने निघून जात होता. कर विभागाचे अधिकारी येण्यासाठी आता जेमतेम 2 तास उरले होते. राघव डोळे मिटून 5 वर्षांपूर्वीच्या त्या लंडनच्या काळातील आणि दिग्विजयच्या स्वभावातील प्रत्येक घटना आठवण्याचा प्रयत्न करत होता. हा केवळ तांत्रिक खेळ नव्हता, तर दिग्विजयच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. तिकडे सावंतसाहेब धापा टाकत मुख्य सिक्युरिटी केबिनमध्ये पोचले. तिथे 3 सिक्युरिटी गार्ड्स थांबले होते. मुख्य मॉनिटर्स बंद होते, पण UPS सुरू असल्यामुळे DVR मशीन सुरू होतं. रमाकांत, मॉनिटरला लॅपटॉप जोड आणि तळघरातील इलेक्ट्रिक पॅनल रूमचा मागच्या अर्ध्या तासाचा रेकॉर्ड चालू कर. सावंतसाहेबांनी तातडीने आदेश दिला. गार्डने लॅपटॉप जोडला आणि फुटेज प्ले केले. पडद्यावर सुरुवातीला फक्त तळघराचा शांत कॉरिडॉर दिसत. व्हिडिओ थोडा पुढे सरकला तेव्हा एक माणूस हातात मोठी बॅग घेऊन त्या इलेक्ट्रिकल रूमच्या दिशेने जाताना दिसला. त्याने चेहऱ्याला रुमाल बांधला होता, पण फॅक्टरीचा युनिफॉर्म घातलेला होता. त्याने आजूबाजूला पाहिले. बॅगेतून कटर काढला आणि एका झटक्यात मुख्य वायर कापली. वायर कापताच एक छोटीशी स्पार्क झाली आणि कॅमेरा बंद पडला. सर, याने चेहरा लपवलाय, कसा ओळखणार? गार्ड रमाकांत म्हणाला, पण सावंतसाहेबांचे डोळे त्या फुटेजवर खिळले होते. रमाकांत, हा व्हिडिओ 10 सेकंद मागे घे आणि झूम कर. त्याच्या उजव्या हातावर लक्ष दे. व्हिडिओ मागे घेतला गेला. वायर कापताना त्या माणसाची हाताची बाही थोडी मागे सरकली होती आणि त्याच्या मानगटावर एक विशिष्ट लाल रंगाचा दोरा आणि धातूचे कडे स्पष्ट दिसत होते. ते कडे पाहताच सावंतसाहेबांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांना तो फितूर कोण आहे हे 100% समजले होते. तो फॅक्टरीच्या IT डिपार्टमेंटचा जुना क्लार्क शिंदे होता, ज्याला 5 वर्षांपूर्वी खुद्द दिग्विजयनेच कामावर ठेवले होते आणि जो कालपासून सावंतसाहेबांच्या मागे पुढे फिरून माहिती काढत होता. सावंतसाहेबांनी तात्काळ गार्ड्सना आदेश दिला. शिंदे फॅक्टरीच्या गेटबाहेर जाता कामा नाही. तो जिथे असेल तिथून त्याला फरफटत सर्व रूमकडे घेऊन चला. एकीकडे फॅक्टरीतील दिग्विजयचा गुप्त माणूस सावंत साहेबांच्या हाती लागला होता, तर दुसरीकडे सायली आणि राघव त्या बंद खोलीत 12 अंकी पासवर्डचा तो अत्यंत नाजूक खेळ खेळत होते. 3 प्रयत्नांपैकी पहिला प्रयत्न सायली आता सिस्टीममध्ये टाकणार होती. सायलीने दीर्घ श्वास घेतला आणि लॅपटॉपच्या कीबोर्डवर दिग्विजय फॅक्टरी स्थापना असा तर्क लावून एक 12 अंकी पासवर्ड टाईप केला. तिने अत्यंत धाकधुकीने एंटर दाबले. स्क्रीनवर काही क्षण प्रोग्रेस बार फिरला आणि त्यानंतर मोठ्या लाल अक्षरात मेसेज आला. ॲक्सेस डिनाईड, 2 अटेम्प्ट्स लेफ्ट. त्या लाल अक्षरांनी खोलीतल्या तणावाला आणखी गहिरे केले. सायलीने हताशपणे आपले हात मागे घेतले. राघव, आपण हरतोय. दुसरा प्रयत्न वाया घालवणं खूप धोक्याचं आहे.
जर अजून 2 वेळा चुकलं तर दिग्विजयने सेट केलेली सिस्टीम ही हार्ड डिस्क कायमची फॉर्मॅट करेल. सगळा पुरावा नष्ट होईल. राघवने कपाळाला हात लावला. अंधारात फक्त मोबाईलचा उजेड होता. पण राघवचा बिझनेसमॅनचा मेंदू हार मानणारा नव्हता. त्याने सायलीला खांद्यावर हात ठेवला आणि तो अत्यंत शांत पण ठाम आवाजात म्हणाला, सायली, आपण तर्क लावून हा पासवर्ड शोधू शकत नाही. दिग्विजयने काहीही रॅन्डम ठेवला असेल, पण आपण हा सरळ रस्ता का पकडतोय? तू IT क्षेत्रातली एवढी मोठी हेड आहेस. तुझ्या नेटवर्कमध्ये असे अनेक लोक असतील. मला सांग, तुझा असा जवळचा कोणी अत्यंत मित्र नाही आहे का जो एथिकल हॅकिंगमध्ये एक्सपर्ट असेल, जो पासवर्ड न शोधता थेट ही सिस्टीम बायपास करू शकेल? राघवच्या या एका वाक्याने सायलीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. तिचे डोळे चमकले. हो राघव, आदित्य माझा कॉलेजचा पासूनचा सर्वात जवळचा मित्र आहे. तो पुण्यातला एक टॉप लेवलचा सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आणि हॅकर आहे. मी त्याला आत्ताच कॉल करते. तो माझ्यासाठी काहीही करेल. सायलीने तात्काळ आपला मोबाईल काढला आणि आदित्यचा नंबर फिरवला. 1-2 रिंगमध्येच पलीकडून एका अत्यंत आत्मविश्वासाने भरलेल्या तरुणाचा आवाज आला. अरे वा, सायली मॅडमना आज माझी कशी काय आठवण आली? आदित्यने हसत विचारले. आदित्य, प्लीज मस्करी नको. मी खूप मोठ्या अडचणीत आहे आणि आता फक्त तूच मला वाचवू शकतोस. माझ्याकडे वेळ अजिबात नाही आहे. सायलीने अत्यंत गंभीर आवाजात सर्व्हर आणि त्या 12 अंकी एन्क्रिप्शनबद्दल थोडक्यात माहिती दिली. तिचा तो घाबरलेला आवाज ऐकून आदित्यचा टोन लगेच बदलला. सायली, तू शांत राहा. मी तुझ्यासाठी नेहमी उभा आहे, हे तुला माहिती आहे ना. तू लॅपटॉप तुझ्या मोबाईल हॉटस्पॉटला कनेक्ट कर आणि मला रिमोट ॲक्सेस दे. मी माझ्या इथल्या सेटअपवरून एक बॅकडोर स्क्रिप्ट पाठवतो. आपल्याला फक्त पासवर्ड लेअर बायपास करायचा आहे. सायलीने लॅपटॉप नेटवर्कला जोडला. आता स्क्रीनवर सायली नाही, तर पुण्यात बसलेला तिचा मित्र आदित्य काम करत होता. स्क्रीनवर हिरव्या रंगाचे असंख्य कोड्स वेगाने धावू लागले. ठीक त्याचवेळी सर्व रूमचा दरवाजा जोरात उघडला गेला. साहेबांनी IT क्लार्क शिंदेची कॉलर पकडून त्याला आत ढकलली. शिंदेच्या हाताला तो कडेचा लाल दोरा स्पष्ट दिसत होता. शिंदे फितूर असल्याचं उघड झालं होतं. शिंदे घाबरून राघवच्या पायाशी पडला. राघव सर, मला माफ करा. अद्वैत सरांनी मला फक्त वायर कापायला सांगितली होती. राघवने रागाने शिंदेचा चेहरा उचलला. शिंदे, दिग्विजयने तुला पासवर्ड सांगितला होता का? 5 वर्षांपूर्वी जेव्हा तो सर्व्हरवर बसायचा तेव्हा कोणता आकडा तो सतत वापरायचा? शिंदे थरथरत म्हणाला, सर, त्यांनी कोणताही पासवर्ड मला सांगितला नव्हता. पण एकदा डायरीवर त्यांनी 1403 लंडन असं काहीतरी लिहून ठेवलं होतं. तेवढंच मला आठवतंय. सायलीने शिंदेच्या तोंडून निघालेला तो आकडा ऐकला. आदित्य, ऐकतोयस का? 1403 हा आकडा त्या मास्टर कीच्या बेसमध्ये असू शकतो. तो वापरून स्क्रिप्ट रन कर. सायलीने फोनवर सूचना दिली. गॉट इट सायली. फक्त 5 सेकंद दे. आदित्यने तिकडून कमांड दिली. स्क्रीनवर एक छोटा लोडिंग बार आला. 30%, 50%, 80% आणि मग एक मोठा हिरवा मेसेज झळकला. एन्क्रिप्शन बायपास्ड, डेटा ॲक्सेसिबल. सायली आणि राघवने एक मोठा सुटकेचा निश्वास टाकला. सायलीने पेनड्राईव्ह लावला आणि तो 5 वर्षांपूर्वीचा रिमोट लॉगिनचा पुरावा डाउनलोड करायला सुरुवात केली. पण नीती अजूनही त्यांची परीक्षा पाहतच होती. डेटा डाउनलोड सुरू असतानाच बाहेरून गाड्यांच्या सायरनचा मोठा आवाज आला. फॅक्टरीच्या गेटवर इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी पोलिसांसह येऊन धडकले होते. सर, अधिकारी आलेत. ते थेट मुख्य केबिनकडे येत आहेत. सावंतसाहेब भीतीने ओरडले. डेटा कॉपी व्हायला अजून 5 मिनिटे लागणार होती. राघवने सावंतसाहेबांकडे पाहिलं. सावंतसाहेब, पुढच्या 5 मिनिटात त्या अधिकाऱ्यांना ऑफिसच्या बाहेर कुठेतरी व्यस्त ठेवा. काहीही कारण सांगा, काहीही बहाणा करा, पण डेटा कॉपी होईपर्यंत ते या सर्व रूमपर्यंत पोहोचले नाही पाहिजेत. राघवने आपला जखमी खांदा धरून करारी नजरेने दाराकडे पाहिले. फॅक्टरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या थांबल्याचा कर्कचून आवाज आला. बाहेर सिक्युरिटी गार्ड्सची धावपळ सुरू झाली होती. तळघराच्या त्या अंधाऱ्या सर्व्हर रूममध्ये सावंतसाहेबांच्या काळजाचा ठोका चुकला होता.
पण राघवचा आदेश मिळताच त्यांनी आपला शर्ट नीट केला, कपाळावरचा घाम पुसला आणि ते अधिकाऱ्यांना रोखण्यासाठी वरच्या दिशेने धावले. इथून पुढे राघव आणि सायलीकडे फक्त 5 मिनिटे होती. लॅपटॉपच्या स्क्रीनवर डेटा ट्रान्सफरचा लोडिंग बार 82% पोहोचला होता. सायलीची नजर त्या बारवर खिळली होती. सायली, कनेक्शन स्टेबल ठेव, पेनड्राईव्ह अजिबात हलू देऊ नकोस. डेटाची साईज मोठी असल्यामुळे ट्रान्सफर व्हायला वेळ लागतोय. फोनच्या स्पीकरवरून पुण्यात बसलेल्या आदित्याचा आवाज आला. हो आदित्य, मी लक्ष ठेवून आहे. थँक्यू सो मच. आज तू नसतास तर हे शक्यच नव्हतं, सायली धाकधुकीने म्हणाली. अरे वेडे आहेस का? मित्रासाठी एवढं तर करणारच. तू डेटा घे आणि त्या अधिकाऱ्यांच्या तोंडावर मार. इथून माझा रिमोट ॲक्सेस कट करत आहे. असं म्हणून आदितीने कॉल कट केला. आता डेटा पूर्णपणे सायलीच्या हातात होता. 88%, 90%. तिकडे राघवने IT क्लार्क शिंदेची कॉलर घट्ट पकडली होती. जर तू चुकून ही आवाज काढलास तर बाहेर जी कर विभागाची आणि पोलिसांची गाडी आली त्यांच्याच गाडीत तुला बसवून देईन. चुपचाप तिथे कोपऱ्यात उभा राहा. राघवच्या डोळ्यातील अंगार पाहून शिंदे भीतीने थरथर कापत एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. वरच्या मजल्यावर फॅक्टरीच्या मुख्य रिसेप्शनच्या एरियामध्ये कर विभागाचे मुख्य अधिकारी कदम साहेब आपल्या 2 असिस्टंट आणि पोलिसांसह आत घुसले. त्यांच्या हातात फॅक्टरी सील करण्याची अधिकृत लाल फाईल होती. ते थेट राघवच्या केबिनकडे जाणार तेवढ्यात सावंत साहेब त्यांच्यासमोर येऊन उभा राहिले. नमस्कार कदम साहेब, या बसा. राघव सर वरच्या केबिनमध्ये. सावंत साहेब खोटे बोलून वेळ काढण्याचा प्रयत्न करत होते, पण कदम साहेब अत्यंत कडक आणि रागीट स्वभावाचे होते. त्यांनी सावंत साहेबांना हाताने बाजूला सारले. सावंत, मला चहा पाणी नको आहे आणि खोटंही बोलू नका. राघव इनामदार इथे नाहीत. ते खाली तळघरात सर्व रूममध्ये लपलेत याची पक्की माहिती आम्हाला मिळाली आहे. चला बाजूला व्हा. अद्वैतने कदम साहेबांना आधीच फोन करून राघवची नेमकी लोकेशन दिली होती हे सावंत साहेबांच्या लक्षात आले. त्यांनी अधिकाऱ्यांचा रस्ता अडवत शेवटची चाल खेळली. सर, तुम्ही खाली नाही जाऊ शकत. फॅक्टरीची वीज कोणीतरी कट केली. खाली इलेक्ट्रिकल पॅनल रूममध्ये शॉर्ट सर्किट होऊन धूर पसरला आहे. आमची सेफ्टी सिस्टीम ऑन झाली आहे. जोपर्यंत आमची टीम आज जाऊन गॅस लेवल चेक करत नाही तोपर्यंत तिथे जाणं तुमच्या जीवावरही वितू शकतं. सावंत साहेबांनी औद्योगिक सुरक्षेचे अत्यंत तांत्रिक आणि पक्के कारण दिले. कदम साहेब क्षणभर थांबले. धूर आणि शॉर्ट सर्किटचा विषय असल्यामुळे त्यांनाही थेट खाली घुसणे धोक्याचे वाटले. त्यांनी आपल्या असिस्टंटकडे पाहिले आणि रागाने म्हणाले, ठीक आहे सावंत, आम्ही इथे थांबतो, पण बरोबर 5 मिनिटात जर राघव इनामदार त्या 20 कोटींच्या बोगस फाईलचे ओरिजिनल रेकॉर्ड्स घेऊन इथे आले नाहीत तर मी स्वतः ही फॅक्टरी आतून आणि बाहेरून सील करेन. तुमचा वेळ सुरू झाला आहे. खाली सर्व रूममध्ये लोडिंग बार 95%, 97%, 98% करत पोहोचला होता. सायलीचे डोळे स्क्रीनवर खेळले होते. कमॉन कमॉन, ती स्वतःशीच पुटपुटत होती. अखेर 99% आणि 100%. स्क्रीनवर ट्रान्सफर कंप्लीट असा हिरवा मेसेज झळकला. सायलीने एक मोठा सुटकेचा निश्वास टाकला. तिने सुरक्षितपणे तो पेनड्राईव्ह लॅपटॉपमधून बाहेर काढला आणि राघवच्या हातावर ठेवला. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.